Hello student, good morning. Today we see the topic of formatted output function. Already we seen in previous lecture what is meant by formatted input output functions and what are the functions used in displaying the output in front of user and taking the input from the user. Into that we are complete our formatted input function. Now we see the formatted output function. It refers the output of data that has been arranged in a particular format. It is used to display the output data in front of the computer on a standard device, that means screen. By using printf function, we use to display the output in front of the user. ओके, तर फॉर्मॅटेड आउटपुट फंक्शन कोणतं आहे मग प्रिंटएफ फंक्शन. प्रिंटएफ फंक्शन लिहिण्याचा जो काही सिंटॅक्स आहे दॅट इज द जनरल फॉर्म ऑफ प्रिंटएफ फंक्शन इज लाईक प्रिंटएफ in bracket double quotes same as your scanf function. You are first writing down the control string and after completing the control string you are passing the argument for displaying the value of that argument that will be placed in the printf function. Now see, the control string contain which items. There are 4 items contains in a control string. First, characters that will be printed on the screen as they appear. पहिले तर असा कॅरेक्टर किंवा सेट ऑफ कॅरेक्टर्स असतात कंट्रोल स्ट्रिंगमध्ये की ज्या कॅरेक्टर्सला आपल्याला स्क्रीनवरती डिस्प्ले करायचं आहे किंवा शो करायचं. देन फॉर्मॅट स्पेसिफिकेशन दॅट डिफाईन द आउटपुट फॉर्मॅट फॉर डिस्प्ले ऑफ ईच आयटम. नेक्स्ट आहे फॉर्मॅट स्पेसिफिकेशन. फॉर्मॅट स्पेसिफिकेशन म्हणजे असा फॉर्मॅट की ज्याचं आउटपुट आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. लाईक तुम्हाला इंटिजर डेटा टाईपची व्हॅल्यू जर डिस्प्ले करायची असेल तर इंटिजर डेटा टाईपसाठी लागणारा जो काही डेटा फॉर्मॅट आहे तो यूज करायचा आहे. तिथे कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टरचं डेटा फॉर्मॅट यूज करायचं आहे. अकॉर्डिंग टू युअर डेटा व्हॅल्यू your format will be specified into the format specification. Third item is escape sequence characters that are you already seen in the previous lecture. What are the escape sequence characters like slash n slash t. okay, slash n is used for new line means अशा प्रकारचं आउटपुट तुम्हाला डिस्प्ले करायचं की जे न्यू लाईनमध्ये आलं पाहिजे. त्यांच्यामध्ये इन बिटवीन काही तुम्हाला स्पेस हवी असेल तर अशा पद्धतीने आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी तुमच्याकडे एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर्स आहेत त्याचा यूज करायचा आहे इंटू द प्रिंटएफ फंक्शन. अँड लास्ट डेटा आयटम इज एनी कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स फॉर्मॅट स्पेसिफिकेशन अँड एस्केप सिक्वेन्स. ह्या तिघांचं कसंही कॉम्बिनेशन तुम्ही कंट्रोल स्ट्रिंगमध्ये लिहू शकता. दॅट इज युअर 4th नंबर आयटम. Now we see the general syntax of control string. First, percentage flag width dot precision conversion character. Now here flag is optional. Flag is nothing but की जिथे तुम्हाला डेटा ॲटमला जस्टिफाईड करायचं असेल तर त्यावेळेस हा फ्लॅग तुम्हाला तिथे डिक्लेअर करावा लागतो. इट इज नॉट नेसेसरी इफ यू डोंट वॉन्ट इट. इट्स ऑप्शनल. तो नाही लिहिला तरी चालतो. ओके, जर प्लस इंडिकेट केला तर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह साईन तिथे येतो तुमचा पर्टिक्युलर स्ट्रिंगच्या सोबत. 0 इंडिकेट केला तर लिडिंगला आपल्याला 0 येतो इन्स्टेड ऑफ ब्लँक. तर अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू तुमचा फ्लॅग काय करतो आहे सेट करतो आहे तुमच्या प्रिंटिंग आउटपुट स्टेटमेंटला. देन फील्ड विड्थ it is again optional same like your flag. Then third one is precision. It is again optional. The operation of precision field depends on the type of conversion. प्रिसिजन फील्डचं जे काही ऑपरेशन आहे ते डिपेंड्स असतं तुमचं टाईप ऑफ कन्वर्जनवरती. कोणत्या टाईपमध्ये तुम्हाला दिलेल्या डेटा आयटमला कन्वर्ट करायचं आहे दॅट शुड बी डिपेंड ऑन दॅट. इट मस्ट स्टार्ट विथ अ पिरियड सिम्बॉल. पिरियड सिम्बॉल्स मीन्स डॉट ऑपरेटर. नाव we into that these 3 fields are optional. Only the used of conversion character and percent symbol is compulsory into the control string for printing the any value in front of the user by using printf function. तर ऑलरेडी आपण printf फंक्शनचं एक्झाम्पल जेव्हा स्कॅनएफचा प्रोग्राम केला त्यावेळेस बघितलं आहे. स्टील आय एम टेकिंग वन एक्झाम्पल how to print
any particular string. ओके, विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग नाही घेऊ शकत आपण, ठीक आहे. आपण एक ऑर्डिनरी कॅरेक्टर घेऊया, तो कसा प्रिंट करायचा ते बघूया. ओके, ठीक आहे. इथे मी चेंजेस करते सांगताना की तुम्ही इनपुट घेताय स्ट्रिंग. स्ट्रिंग हा कॅरेक्टर डेटा टाईपचा व्हेरिएबल घेतला आहे आपण. ओके, तर ती व्हॅल्यू तुम्हाला स्कॅन करायची आहे. तर प्रिंटएफ फंक्शनच्या कंट्रोल स्ट्रिंगमध्ये पहिले आपण काय देतो, जे काही तुम्हाला आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले करायचं आहे ते देतो. तर इथे आपण आउटपुट स्क्रीनवरती तुम्हाला एक स्टेटमेंट पाहिजे, इंटर युअर नेम, ते आपण दिलं. देन जर ते नेम तुम्हाला त्याच्या व्हॅल्यूसोबत डिस्प्ले करायचं असेल तर यू कॅन राईट डाऊन पर्सेंटेज अँड कन्वर्जन कॅरेक्टर, दॅट इज फॉर स्ट्रिंग %s इज यूज. तर याचा एक डिटेल प्रोग्राम आपण बघूयात. मी इथे स्मॉलमध्ये तुम्हाला एक इंटिजर डेटा टाईपचा व्हेरिएबल असलेल्या व्हॅल्यूचा प्रोग्राम करून दाखवते. इंटिजर ए हा डेटा टाईप असलेला व्हेरिएबल मी डिक्लेअर केला. देन प्रिंटएफ फंक्शनचा यूज करायचा आहे. प्रिंटएफमध्ये आपण काय करतो आहे, ट्राय टू अंडरस्टँड. ओके, प्रिंटएफ फंक्शनमध्ये मी लिहिते पहिल्यांदा डबल कोट्समध्ये इंटर व्हॅल्यू. ओके, इंटर व्हॅल्यू लिहिलं, डबल कोट्स कंप्लीट केलं, मीन्स हिअर आय एम रायटिंग कंट्रोल स्ट्रिंग. देन comma, it is not over here because we are only displaying the message or the displaying the value by using printf function. So here bracket will be closed and semicolon will be over, means like this. Okay, after that I am scanning that value by using scanf function that you are already seen in the previous lecture. You are using integer type of variable, that's why I am writing here %d control string character conversion for accessing the integer variable ampersand location address of a variable, address of a. याच्याने काय होईल, तुमची व्हॅल्यू इंटर्ड केली जाईल. नाव आता मला काय करायचं आहे, इंटर्ड केलेली व्हॅल्यू प्रिंट करून दाखवायची बाय यूजिंग प्रिंटएफ फंक्शन. ओके, तर प्रिंट करण्यासाठी प्रिंटएफ फंक्शन आहे. आय एम रायटिंग लाईक प्रिंटएफ. ओके, नाव कंट्रोल स्ट्रिंग इज विच यू वॉन्ट for integer, that is %d, but I want to write down one message over here, value of a. Before actual value I am giving the message over here, value of a equals to. Okay, after writing this equals to, here we are writing like printf control string is value of a equals to %d. Okay, double quotes complete. Here control string will be complete and that value will be stored in variable a, that's why we are writing over here argument as a. And that is the general syntax of printf function that is we used in the form of example. Now got it? So here formatted output function is finished. याचं इनपुट आणि आउटपुट फंक्शन दोघांचं आपण एक स्पेशल प्रोग्रामचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यात तुम्हाला कळेल की इनपुट कसं घ्यायचं, आउटपुट कसं डिस्प्ले करायचं आणि प्रोग्राम कसा करायचा. नाउ वी मूव टुवर्ड्स द नेक्स्ट फंक्शन, that is unformatted function. Okay, unformatted function means what? It doesn't allow user to read or display the data in desired format. Unformatted functionचा यूज करून आपण पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये नाही इनपुट घेत. the format is not fixed. Okay, you can read or display your input or output according to the that library function. Again, as like your formatted function, unformatted function also having some library functions, basically deals with a single characters or string of character. In the unformatted function there are different library function which are used to getting the value of single character as well as multiple character. For that there are some functions like getChar, putChar, getS, putS, getCh, getChe and putCh.
हे काय आहेत तुमचे अनफॉर्मॅटेड फंक्शनचे टाईप आहे. जसे फॉर्मॅटेड फंक्शनमध्ये आपण दोन फंक्शन बघितले, प्रिंटएफ अँड स्कॅनएफ. प्रिंटएफ इज यूज टू आउटपुट फंक्शन अँड स्कॅनएफ इज यूज फॉर इनपुट फंक्शन. तसंच अनफॉर्मॅटेड फंक्शनमध्ये हे 6 ते 7 फंक्शन्स आहे. वी सी वन बाय वन यूज ऑफ इंडिव्हिज्युअल फंक्शन. गेट कॅर नावाप्रमाणे गेट कॅर मीन्स गेटिंग द कॅरेक्टर व्हॅल्यू. सेम यूज आहे त्या फंक्शनचा. इट रीड्स अ कॅरेक्टर फ्रॉम अ स्टँडर्ड इनपुट डिव्हाइस. गेट कॅरचा जर यूज केला तुम्ही तर त्याच्यापासून तुम्हाला एक कॅरेक्टर रीड करता येतो फ्रॉम इनपुट डिव्हाइस. लाईक जसं स्कॅनएफने तुम्ही स्कॅन करत होते व्हॅल्यू, बट हिअर ओनली सिंगल कॅरेक्टर विल बी रीडेड. तर त्याचा सिंटॅक्स आहे तुमचा, जो काही कॅरेक्टर रीड करायचं आहे त्याच्यासाठी आधी एक व्हेरिएबल डिक्लेअर करा. तर त्या व्हेरिएबलला इक्वल्स टू गेट कॅर लिहा. मीन्स गेट कॅर थ्रू जी व्हॅल्यू येणार आहे ती त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली जाईल. कॅरेक्टर व्हेरिएबल इज अ व्हॅलिड सी कॅरेक्टर टाईप व्हेरिएबल. ओके, इथे जो आपण कॅरेक्टर अंडरस्कोर व्हेरिएबल लिहिला आहे तो व्हॅलिड असला पाहिजे. जसं सी सपोर्ट करतो कॅरेक्टर टाईपचा व्हेरिएबल, तो डिक्लेअर केला असला पाहिजे. When this statement is encountered, the computer waits until a key is pressed and then assign this character to character variable. जेव्हा तुम्ही ही स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, कंपायलर काय करेल, वेट करेल जोपर्यंत त्याला एक सिंगल कॅरेक्टर ॲज अ इनपुट येत नाही तोपर्यंत. सो फॉर्मॅटेड अनफॉर्मॅटेड फंक्शनमधला पहिला फंक्शन होता तुमचा गेट कॅरेक्टर. इट इज यूज टू टेकिंग द इनपुट व्हॅल्यू ऑफ सिंगल कॅरेक्टर फ्रॉम स्टँडर्ड इनपुट डिव्हाइस. गॉट इट. नाउ नेक्स्ट फंक्शन इज पुट कॅरेक्टर. पुट मीन्स डिस्प्ले करतो, पुट करतो. गेटने रीड करत होतो, सेम जो कॅरेक्टर आपण रीड केला त्याला डिस्प्ले करण्यासाठी इन फ्रंट ऑफ द यूजर बाय यूजिंग सम आउटपुट डिव्हाइस लाईक स्क्रीन, मॉनिटर, वी आर यूजिंग पुट कॅरेक्टर फंक्शन. पुट कॅरेक्टर फंक्शनचा काय यूज आहे, डिस्प्ले अ कॅरेक्टर टू द स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस. सेम लाईक युअर गेट कॅरेक्टर function, but it's only used for as a output purpose. Okay, त्याचा फॉर्मॅट आहे तुमचा पुट कॅरेक्टर इन ब्रॅकेट कॅरेक्टर व्हेरिएबल, वेअर कॅरेक्टर व्हेरिएबल इज अ कॅरेक्टर टाईप ऑफ व्हेरिएबल कंटेनिंग अ कॅरेक्टर. कॅरेक्टर व्हेरिएबल काय आहे तुमचा, जो कॅरेक्टर टाईपचा व्हेरिएबल असेल ज्याच्यामध्ये तुमचा कॅरेक्टर सेव्ह असेल. वी आर सीन वन एक्झाम्पल अकॉर्डिंग टू दॅट यू इझिली अंडरस्टँड. ओके, आता हॅश इन्क्लूड हॅश एच डी आय ओ डॉट एच हे मी परत सांगत नाही. इट्स अ जनरल सिंटॅक्स, प्रत्येक वेळेस लिहिणं गरजेचं आहे. आय एम डायरेक्टली रायटिंग डाऊन द मेन फंक्शन. इन टू द मेन फंक्शन फर्स्ट declare a variable as a character data type. Okay, here I am declaring the variable gender as a character data type. After that I am clear screen. काय यूज आहे त्याचा तो ऑलरेडी आपण बघितला आहे, CLRSC याचा. इट स्क्रीन टेक्स अ स्क्रीन क्लिअर. स्क्रीनला तो काय करतो, क्लिअर करण्याचं काम करतो. नाउ आय एम रायटिंग वन स्टेटमेंट फॉर डिस्प्लेइंग ऑन द आउटपुट स्क्रीन. स्क्रीनवरती कम्प्युटर मॉनिटरच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक मेसेज आला पाहिजे, त्यासाठी मी प्रिंटएफ फंक्शनचा यूज केला आहे. प्रिंटएफ फंक्शन काय करतो, शो करतो जे काही तुम्ही त्याच्या कंट्रोल स्ट्रिंगमध्ये देता. तर इथे कंट्रोल स्ट्रिंगमध्ये आपण काय मेसेज दिला आहे, इंटर जेंडर एम ऑर एफ. जेंडर इंटर करा, एक तर मेलसाठी एम असेल किंवा फिमेलसाठी एफ असेल. तर ते इंटर करण्यासाठी आपल्याकडे आपण इथे स्कॅनएफ फंक्शनचा यूज करत नाही आहे. वी आर युझिंग अनफॉर्मॅटेड फंक्शन दॅट इज गेट कॅर. तर गेट कॅर हा असाईन केला तुम्ही जेंडर ह्या कॅरेक्टर टाईपच्या व्हेरिएबलला. मीन्स वॉट, ज्यावेळेस जेंडर हा मेमरीमध्ये क्रिएट केलेला असेल, स्टोर्ड असेल, जेंडर हा व्हेरिएबल त्याला एक मेमरी अलोकेट केलेली असेल. ज्यावेळेस गेट कॅर हा इन्काउंटर होईल, स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, कंपायलर वेट करेल जोपर्यंत तुम्ही एखादी की प्रेस करत नाही तोपर्यंत. वेन एवर आय एम प्रेसिंग एफ मीन्स वॉट, जेंडरमध्ये एफ हा काय होईल तुमचा सेव्ह होईल. आणि जेव्हा तुम्ही त्याला प्रिंट करून डिस्प्ले करून बघाल बाय युझिंग पुट कॅरेक्टर फंक्शन, तुमच्यासमोर आउटपुट येईल युअर जेंडर इज फिमेल. ओके, असं स्टेटमेंट येईल, बिकॉज वी आर गिविंग दॅट स्टेटमेंट इन टू द प्रिंटएफ स्टेटमेंट. प्रिंटएफ फंक्शनमध्ये आपण ते स्टेटमेंट लिहिलं आहे की आउटपुट स्क्रीनला तुम्हाला काय डिस्प्ले झालं पाहिजे. सो दॅट्स वाय तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती तुमच्या समोर काय मेसेज येणार आहे, युअर जेंडर इज एफ असा मेसेज येईल. युअर जेंडर इज अँड कोलन
आणि त्याच्या पुढे काय येईल एफ. वाय एफ बिकॉज इन द पुट कॅर we are passing that character type of variable, and by using this put character function we got the value of f. Got it? And get ch means what? It holding the output screen. Now we see get ch and get ch function. Get ch doesn't print any character entered. ओके, गेट सी एच प्रिंट करण्याचं काम करत नाही, बट गेट सी एच डिस्प्ले करतो, प्रिंट करतो कॅरेक्टरला व्हेन यू आर इंटर्ड. दोघांमध्ये सिम्पलचा डिफरन्स आहे. ओके, रीड्स अ सिंगल कॅरेक्टर द इन्स्टंट इट इज टाइप्ड विदाउट वेटिंग फॉर द इंटर की टू बी हिट. जोपर्यंत इंटर की हिट नाही होत त्याचा वाट न बघता तो डायरेक्टली काय करतो आहे, सिंगल कॅरेक्टरला रीड करण्याचं काम करतो आहे. तर गेट सी एचने कोणतंच कॅरेक्टर प्रिंट होत नाही, बट गेट सी एचने कॅरेक्टर काय होतं आहे, इंटर होत केलेलं कॅरेक्टर डिस्प्ले होतं आहे. त्याचा जनरल सिंटॅक्स काय आहे, कॅरेक्टर अंडरस्कोर व्हेरिएबल इक्वल्स टू गेट सी एच. ओके, गेट सी एच फंक्शन असाइन करा कॅरेक्टर टाईपच्या व्हेरिएबल. सेम गेट सी एचची फंक्शन पण असाइन करा कॅरेक्टर टाईपच्या व्हेरिएबल. बोथ फंक्शन्स आर असाइन ॲज लाईक युअर गेट कॅर फंक्शन टू द कॅरेक्टर टाईप ऑफ व्हेरिएबल. नाव सी द पुट सी एच फंक्शन. पुट सी एच फंक्शन इज प्रिंट्स द कॅरेक्टर ऑन टू द स्क्रीन. जे आपण गेट सी एच फंक्शनने सी एच फंक्शनने रीड केलेलं इनपुट आहे कॅरेक्टर टाईप ऑफ व्हेरिएबल, ते डिस्प्ले करण्यासाठी तुमच्याकडे कोणतं फंक्शन आहे, पुट सी एच फंक्शन. इट इज यूज टू प्रिंट अ कॅरेक्टर ऑन टू द आउटपुट स्क्रीन. त्याचा सिंटॅक्स आहे पुट सी एच इन टू ब्रॅकेट कॅरेक्टर व्हेरिएबल. कॅरेक्टर व्हेरिएबल अगेन कॅरेक्टर टाईप ऑफ व्हेरिएबल. नाव हिअर one note should be given, that is these three functions are defined under the standard library function conio.h. आत्तापर्यंतचे बाकीचे जे फंक्शन होते ते कोणत्या हेडर फाईलमध्ये होते, stdio.h. बट गेट सी एच अँड पुट सी एच आर stored in the library functions into the header file conio.h. okay, now we see one example. Okay, first I am declaring the variable character type of variable ch1 and ch2. After that clear the screen. Now give the one printing statement like enter first character that will be displayed on your output screen. Okay, now by using get ch function we are accessing the value of ch1 variable, and by using get ch function we are taking the value into the ch2 व्हेरिएबल. ओके, कॅरेक्टर टाईपचे दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले. फर्स्ट व्हेरिएबल इज यूज्ड फॉर टेकिंग द व्हॅल्यू इन टू द by using the get ch function, and second variable is used to getting the value by using get ch function, and after that display that value according to put ch function. with the help of put ch function ज्या व्हॅल्यू आपण स्कॅन केल्या यूजिंग गेट सी एच अँड गेट सी एच फंक्शन त्या काय करायच्या, डिस्प्ले करायच्या. तर त्यासाठी आपण पहिले एक मेसेज दिला, फर्स्ट कॅरेक्टर काय आहे तो, देन पुट सी एचमध्ये फर्स्ट कॅरेक्टरचा जो कॅरेक्टर व्हेरिएबल आहे तो पास केला त्या फंक्शनमध्ये, अँड सेकंड कॅरेक्टरसाठी परत प्रिंटएफ फंक्शनमध्ये स्टेटमेंट दिलं कंट्रोल स्ट्रिंग लाईक सेकंड कॅरेक्टर, अँड देन पुट सी एचमध्ये सेकंड कॅरेक्टरचं व्हेरिएबल पास ऑन केलं. अशा पद्धतीने आपण अनफॉर्मॅटेड इनपुट आणि आउटपुट फंक्शनचा प्रोग्राम इथे बघितला आहे. नाव नेक्स्ट अनफॉर्मॅटेड फंक्शन्स आर गेट एस अँड पुट एस. तर आत्तापर्यंतचे जे फंक्शन बघितले आपण ते यूज होत होते ॲक्सेसिंग अँड डिस्प्लेइंग ओनली सिंगल कॅरेक्टर, बट नाव वी आर सीइंग द functions which are used to print the multiple characters or access the multiple characters with the help of user. For that purpose we see first function, that is get s. It is used to read the string of text containing white spaces until a new line character is encountered. The get s फंक्शनचा यूज काय आहे, मल्टिपल कॅरेक्टर्सला रीड करण्याचं काम करतो. मग त्यामध्ये तुमच्या स्पेस पण येतात, देन मल्टिपल व्हॅल्यूज पण येतात कॅरेक्टरच्या, कुठपर्यंत येतात, जोपर्यंत तुम्ही न्यू लाईनला एंटर करत नाही तोपर्यंत तुम्ही रीड करू शकता व्हॅल्यू बाय यूजिंग गेट सी एच फंक्शन. त्याचा जनरल सिंटॅक्स आहे गेट एस
in bracket string variable. It is again the one kind of variable which is declared as a string type of variable. Okay, then put as सेम गेट एसने जो व्हॅल्यू रीड केली आहे त्याला डिस्प्ले करण्याचं काम इन फ्रंट ऑफ द यूजर ऑन द स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस लाईक स्क्रीन और मॉनिटर वी आर यूजिंग पुटेस फंक्शन. त्याचा जनरल सिंटॅक्स आहे पुटेस इन ब्रॅकेट स्ट्रिंग व्हेरिएबल. नाउ वी सी वन example. With the help of this example you can better understand. First we are declaring the character type of variable name with a multiple character, that's why we are passing the value 20. It is the array that will be seen in next chapter की तो कसा डिक्लेअर करता काय. ओनली इतकं लक्षात ठेवा की दिस इज द टाइप ऑफ स्ट्रिंग. ओके, कॅरेक्टर टाइप ऑफ ॲरे. याच्या हेल्पने आपण मल्टिपल कॅरेक्टर काय करतो स्कॅन करतो. देन क्लिअर स्क्रीन यूज टू स्क्रीन क्लिअर. देन प्रिंटएफ फंक्शनने एक मेसेज डिस्प्ले केला ऑन टू द आउटपुट स्क्रीन दॅट इज इंटर युअर नेम. गेटेसने त्याची व्हॅल्यू घेतली दॅट इज द नेम ऑफ युअर कॅरेक्टर टाइप ऑफ व्हेरिएबल विल बी पास्ड इन टू द गेटेस फंक्शन. आफ्टर दॅट अगेन वन स्टेटमेंट दिला प्रिंटएफमध्ये युअर नेम इज. आता याच्याने स्कॅन केलं व्हॅल्यू, आता प्रिंट करतोय त्यासाठी युअर नेम इज एक हेडिंग दिली अँड पुटेसमध्ये तो जो काही व्हेरिएबल होता तो पास केला अँड गेट सी एच केला. विथ द हेल्प ऑफ दिस प्रोग्राम यू कॅन ॲक्सेस युअर नेम अँड डिस्प्ले द नेम इन फ्रंट ऑफ द यूजर इझिली. ओके, नाउ I conclude over here. Your formatted input and output function is over. Thank you.